साजी चतुरंग सेना अंगमय उमंग धरी सरजा शिवाजी जंग जितना चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गय बरन के रलत है। उत्तर भारतीय असलेल्या कविभूषणला परप्रांतात येऊन शिवरायांवर चंदकार चवे वाटले असतील. त्याला एक परप्रांतीय राजा आपला वाटला कारण छत्रपतींकडे एक राष्ट्रविचार होता. अहत तंजावर तहत पेशावर पसरलेल्या भारतावर भारतीयांनीच राज्य करावं असा राजकीय विचार त्यांच्याकडे होता. 5000 वर्षांची परंपरा असलेल्या संस्कृतीकडे हा विचार नव्हता. म्हणूनच वारंवार परकीय आक्रमणांना भारत बळी पडत आला. शिवछत्रपतींनी दिलेला हा विचार भारतीयांसाठी राष्ट्रमुक्तीचा मंत्र होता. शिवरायांनी आणखी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे आपल्या कृतीतून समाज मानसिक गुलामगिरीतून मुक्त केला. परकीयांनी जिथे गाढवाचा नांगर फिरवला तिथं हट्टानं सोन्याचा नांगर फिरवला. अरबी फारसी भाषेचा मराठीवर वाढता प्रभाव पाहून शुद्ध मराठीत राज्यकारभार करण्यासाठी राज्य व्यवहार कोश करवून घेतला. स्वभाषा स्वदेश या अस्मिता जागवून समाजाला आपले आणि परके यांच्यात फरक करायला शिकवलं. परकीय आक्रमकांना नेस्तनाबूत करून सशक्त हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. परकीयांच्या चाकरीत रमलेल्या शूरांना स्वराज्याच्या कामात आणलं. त्यांच्या हृदयात देशभक्तीची ज्वाला पेटवली. कुणी स्वराज्यावर चालून आला त्याची बोटं छाटली. कुणी तीर्थक्षेत्रे माता भगिनींवर नजर टाकली त्याचा कोथळा बाहेर काढला. जुलमी पातशाह्या उलथवून टाकण्यासाठी आजीवन कष्ट घेतले. शिवछत्रपती आणि इतर शूरवीर योद्ध्यांचा आपला दैदिप्यमान इतिहास. पण राष्ट्रीय स्तरावर भारताचा इतिहास म्हणून काय शिकवलं जातं? बाबर का बेटा हुमायूं, हुमायूं का अकबर, अकबर का जहांगीर, मग शहाजहां, मग औरंगजेब आणि भारताचं मध्ययुग संपलं. परकीय आक्रमकांना अवास्तव महत्त्व देऊन महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राजा छत्रसाल, छत्रपती संभाजी महाराज असे राष्ट्रपुरुष सोयीस्करपणे दुर्लक्षित केले जातात. पण हे सगळं सुरू कसं झालं? स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय इतिहासाकडे पाश्चात्य दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात झाली आणि या दृष्टिकोनाने जन्म दिला इतिहासाच्या विटंबनेला. मग 1857 सारखे स्वातंत्र्य युद्ध केवळ सैनिकी बंड म्हणून पाहिले गेले तर सुभाषचंद्र बोस देशद्रोही वाटू लागले. इंग्रज तर गेले पण इतिहासावरची ही वैचारिक गुलामगिरी मात्र आजही कमी अधिक प्रमाणात आपल्यावर स्वार आहे. उदाहरण पाहूया. इरफान हबीब नावाच्या इतिहासकाराने द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने प्रकाशित केला आणि त्यांच्या पाठ्यक्रमात समाविष्ट केला. यात मध्ययुगीन भारतातील दख्खनच्या म्हणजे दक्षिण भारताच्या आर्थिक इतिहासाबद्दल लिहिताना हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अस्थिर, स्वैराचारी आणि व्यापाऱ्यांसाठी असुरक्षित म्हणतो. मात्र निजामशाहीतील रस्ते मात्र अतिशय सुरक्षित असल्याचे सांगतो. पुढच्या काही प्रकरणात तर शेतीबद्दल माहिती देताना मावळ्यांना नागडे दरोडेखोर म्हणण्यापर्यंत याची मदत जाते. आणि इथे मात्र आपण आपल्या राजाची बाजू मांडण्यात सबशेल पराभूत होतो. हे पहा, NCERTचं 7वीचं इतिहासाचं पुस्तक हमारे अतीत. यात मुघलांच्या इतिहासावर 10 धडे आहेत पण शिवाजी महाराजांवर केवळ 7 ओळी आणि दिल्ली काबीज करणाऱ्या मराठ्यांवर फक्त 2 पान. शिवरायांचं राज्य हे सुद्धा मुघल शासन का लगातार विरोध करके उत्पन्न हुआ एवढंच मर्यादित ठेवलंय. त्यात साधा स्वराज्य हा शब्द सुद्धा टाकलेला नाही. धक्का बसला ना? तुम्हाला वाटत असेल शिवरायांवर अन्याय होतोय तर तुम्ही चुकताय. अन्याय भारतीयतेवर होतोय. बलाढ्य शीख योद्धे केवळ 2 पानात आटोपले. जाट 1 पान, राजपूत 1 पान एवढीच माहिती देण्यात आली. इतर सर्व लक्ष मात्र मुघलांच्या उदात्तीकरणावर देण्यात आलं. पाश्चात्य लेखकांनी तर आपल्या इतिहासाचं विकृतीकरण केलंच पण पाश्चात्य विचारांच्या भारतीय इतिहासकारांनी सुद्धा कसा इतिहास लिहिला हे आपण पाहिलं. आजही आपल्या इतिहासावर लेखणीच्या साह्याने हल्ले सुरू आहेत. ज्यांनी शिवचरित्रावर चिखल उडवण्यास मागे पुढे पाहिलं नाही ते कसा इतिहास लिहिणार? आणि असे साहित्य वाचून पुढच्या तरुणाईला तरी आपला समृद्ध इतिहास कसा कळणार? पण यावर उपाय काय? मोर्चा काढणार? कोणाला मारहाण करणार? इतिहासकाराची जात पाहणार का टीकेची जोड उठवणार? नाही. उपाय साधा आहे. आपण तथ्य मांडू, संदर्भासहित इतिहासाचं आणि वर्तमानाचं सुद्धा. सोशल मीडिया, प्रत्यक्ष चर्चासत्र या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू. त्यांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत राष्ट्रविचार सांगू.
आपण शिवभक्तांनी, राष्ट्रभक्तांनी स्वराज्याचे सुराज्य घडवायला हवे. आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करायला हवा. शिवरायांचे विचार आचरणात आणायला हवे. जय शिवराय.